मोरगाव आणि माझा जवळजवळ 40-45 वर्षापासूनचा परिचय आहे. अनेक वर्षापासून मयुरेश्वराची आम्ही प्रार्थना तर करतोच आणि जवळजवळ 80-81 साली मी पुण्यात परत आले आणि तिथे मी माझा वैद्यकीय सेवा हडपसरला सुरू केली. तिथे माझे 2 दवाखाने होते आणि त्यावेळेला बारामतीला बरीचशी निमंत्रणं यायची. त्यावेळेला आम्ही मोरगावला थांबत होतो. मग हळूहळू मोरगावला आम्ही मुलींचं पुनर्वसन होण्यासाठी केंद्रसुद्धा सुरू केलं होतं. त्यामुळे मोरगावच्या आवारातच देवळाच्यासुद्धा आम्ही अनेक कार्यक्रम महिलांचे घेतलेले आहेत आणि अष्टविनायकापैकी एक आणि मयुरेश्वर हे जागृत संस्थान आहे. मयुरेश्वराची महती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मला स्वतःला कोविडचा काळ असेल किंवा अन्य काही सुखदुःखाचे क्षण असतील याच्यामध्ये कायमच अष्टविनायक आणि मयुरेश्वरांनी प्रेरणा दिलेली आहे, ऊर्जा दिलेली आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आज मी बारामतीला आले, पण कार्यक्रमाला आले म्हणून मयुरेश्वराला आले असं नाही आहे. मयुरेश्वराला यायचंच होतं आणि खास करून अष्टविनायकाची यात्रा करायची होती, पण सगळीकडे जाता आलं नाही. पण इथे असणाऱ्या सगळ्या गणेशांची रूपं बघून मनाला समाधान वाटलं आणि ज्यावेळेला योग्य येईल त्यावेळेला अष्टविनायकाची यात्रासुद्धा मी परत एकदा करणार आहे. ही माझी 4थी किंवा 5वी अष्टविनायक यात्रा असेल. त्यानिमित्ताने मी फक्त दर्शन घेत नाही, तर पुणे जिल्हाधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, नगर जिल्हाधिकारी म्हणजे अष्टविनायक ज्या ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांमध्ये भाविकांच्या असणाऱ्या व्यवस्था. आता मी पाहिलं की इथे रेलिंग होतं, ते हलत होतं, ते आता नवीन रेलिंग लागलेलं आहे. तर अशा छोट्या मोठ्या सुविधासुद्धा भाविकांना महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टिकोनातून त्या सुविधा अष्टविनायकच्या आराखड्याला काय प्रगती झालेली हे पाहणं, याचा देखील मी आढावा सातत्याने दर 4-6 महिन्यांनी घेत असते आणि त्याला चालना देण्यासाठी माझा प्रयत्न असतो. मंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांना प्रवासामध्ये 50% सुविधा दिलेली आहे. त्यामुळे महिलांचा बहुतेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महिलांची संख्या फार वाढलेली आहे. कारण आपल्याला जाता येतं आहे म्हटल्यावरती स्त्रियांना खूप आनंद होतो आहे आणि बऱ्याच वेळेला स्त्रिया कामाच्या निमित्ताने बाहेर येत आहेत. स्त्रियांची अगोदर श्रद्धा आधीच असते आणि भाविक पण येत आहेत. कोविडच्या काळात बरेचसे लोकांचे संकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत म्हणूनही भाविक येत आहेत. परंतु हे जे शासन आहे, सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचं मुख्यमंत्री आणि दोघंही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे संपूर्णपणाने राज्याला, देशाला, धर्माला आणि देवाला मानणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून नागरिक, त्यांचं सुख, त्यांची सुरक्षा या दृष्टीने सातत्याने कार्यक्रम त्यांचे चालू असतात. ते पोचवणं आणि भाविकांच्या ज्या काही प्रश्न असतील, समस्या असतील त्या तू सोडवण्यासाठी आमदार झाली आहेस असं मला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं आणि त्यामुळे ते काम मी पूर्ण करते. सरकारने विश्व मराठी संमेलन घेतलेलं आहे आणि ते फक्त मराठी भाषेतच असं आहे. त्याचबरोबर आम्ही तिथे कल्पना अशी मांडली होती की वेगवेगळी जी देवस्थानं आहेत तिथेसुद्धा पर्यटकांना न्याहारी आणि निवास अशी व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना इथले सगळे सदाचाराचे नियम त्यांना परदेशी पर्यटकांनाही माहिती झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर पर्यटन हा एक उद्योग आहे आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जावं असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बोललेले आहेत. आणि विशेष म्हणजे राज्य सरकारने पर्यटन धोरणाला जे नाव दिलं आहे त्याचं नावच आहे आई पर्यटन धोरण. म्हणजे मातेप्रमाणे आलेल्या पर्यटकांची काळजी घ्यावी सरकारने आणि स्थानिक लोकांनी, अशा पद्धतीने हे धोरण आहे. त्याची माहिती लोकांपर्यंत पोचते आणि जगामधून जे लोक येतात त्याच्यात महिला पर्यटकांची संख्याही जास्त असते, कारण त्यांना ठिकठिकाणचे देश-विदेश जाऊन पाहायचे असतात. स्त्रियांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणा होते आणि त्यामुळे ह्यातले जे पर्यटक येतील त्यांना मात्र एक आहे की त्यांच्या मांसाहारी नव्हे पण शाकाहारीसुद्धा त्यांना ज्या पद्धतीच्या वस्तू चालतात त्याचीसुद्धा आपल्याला थोडं प्रशिक्षण दिलं पाहिजे. कारण होतं असं की त्यांना आपण तिखट रस्सा दिला तर तो त्यांना तेवढी सवय नसते काही जणांना. पण दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, आपली स्वच्छतागृह वाढवली गेली पाहिजेत. असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामधून सर्वच पर्यटकांना सोयीसुविधा होऊ शकतील. माझा शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा असा, नुकतीच मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर अगदी तपशीलवार बैठक घेतली आणि त्याच्यात आम्ही असं ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी रस्ते आहेत त्या प्रत्येक ठिकाणी लोकांना सुविधांसाठी एक कक्ष असावा की जिथे छोट्या मुलांचे कपडे बदलता येतील, स्वच्छतागृह असतील, लोकांना काही खाणंसेवा पाहिजे असतील तर त्या असतील आणि महाराष्ट्रभर असं जाळं उभारायचा निर्णय सन्माननीय नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्याखेरीज पेट्रोल पंप जे आहेत ते पेट्रोल पंप आणि सर्व हे हॉटेल्स त्यातली स्वच्छतागृह ही पर्यटकांसाठी कायद्याने खुली आहेत.
पण स्वच्छतागृह पेट्रोल पंपावरची चांगली नसतात आणि म्हणून आता मला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की ते त्याच्याबद्दलचं एक ॲप तयार करून मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार आहेत. तर बघूया, आपण त्याचा पाठपुरावा करत राहू.